नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात आपण सर्व? तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर यूट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. नोकरीविषयक माहितीचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन तुमच्या सगळ्यांसाठी आलेले आहे. अतिशय महत्त्वपूर्ण ही नोकरीची जाहिरात आहे. सरळ सेवेने पदभरती होणार आहे आणि 1850 म्हणजे 1846 पदांसाठी ही भरती आहे आणि यासाठी पदवीधर एवढाच फक्त तुमच्यासाठी इथे शैक्षणिक अर्हता असणार आहे. सो तुम्ही जर पदवीधर असाल तर या पदांसाठी अप्लाय करू शकता. पुढे काय एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, कोण कोण यासाठी अप्लाय करू शकतं, परीक्षा होणार आहे, निवड प्रक्रिया कशा पद्धतीने असणार आहे, अर्ज कशा पद्धतीने करायचे आहेत, ही संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली. स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता बृहन्मुंबई महानगरपालिकेचं हे पेज ओपन आहे. तर बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत सरळ सेवा पदभरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. अर्ज सुद्धा सुरू झालेले आहेत. तर 1846 यासाठी आहे आणि पदवीधर जर तुम्ही असाल, कोणत्याही शाखेतील पदवीधर असाल तर यासाठी अप्लाय करू शकता. तर चला संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी वयोमर्यादा काय असणार आहे, शैक्षणिक अर्हता, एलिजिबिलिटी क्रायटेरिया, अर्ज ऑनलाईन आहेत ऑफलाईन आहेत, परीक्षा फी आहे की नाही, परीक्षा कशा प्रकारे होणार आहे, यासाठी अभ्यासक्रम, परीक्षेचं स्वरूप, संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुमच्याचप्रमाणे तुमचे मित्रमैत्रीण, नातेवाईक यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. त्यांना सुद्धा नोकरीची आवश्यकता असेल. बरेच जण या पदभरतीसाठी वाट बघत आहेत, त्याच्यामुळे व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती आला असाल किंवा अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर हे बृहन्मुंबई महानगरपालिकेचं ऑफिशियल पेज आहे. वेबसाईटची लिंक तुम्हाला याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये बघायला मिळेल. संपूर्ण भरती प्रक्रियेची जी जाहिरात आहे ऑफिशियल वेबसाईटवरती इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्ही जर यासाठी एलिजिबल असाल तर नक्कीच अप्लाय करू शकता. तर चला आपण जी जाहिरात आहे ती आता बघूया. बृहन्मुंबई महानगरपालिका सामान्य प्रशासन विभाग यांच्या अंतर्गत ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. सो महानगर आयुक्त यांच्या मंजुरीनुसार इथे बृहन्मुंबई महानगरपालिकेतील विविध खात्याच्या आस्थापनेवरील गट क अंतर्गत इथे कार्यकारी सहाय्यक, पूर्वी ह्याचं नाव होतं लिपिक, सो लिपिक पदाच्या ह्या जागा आहेत. आता त्याचं नाव कार्यकारी सहाय्यक आहे. या संवर्गातील खालील तक्त्यात नमूद असलेली 1846 रिक्त पदे सरळ सेवेने भरायची आहे. सो कोणत्याही प्रकारचा इंटरव्ह्यू, कोणत्याही प्रकारची मुलाखत तुमची होणार नाहीये. सरळ सेवेने ही भरती प्रक्रिया आहे. सो ऑफिशियल वेबसाईटवरती संपूर्ण माहिती आहे. ही जाहिरात तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरती मिळेल. त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा मिळेल. टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या खाली दिलेली आहे. सो रोज डेली अपडेट जाणून घेण्यासाठी टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा. सो आता यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे व्हॅलिड ईमेल ID असणं आवश्यक आहे. सो यासाठी बघा, पदाचं नाव आहे तुमचं कार्यकारी सहाय्यक, पूर्वी त्याला लिपिक नावाने बोलायचं. वेतन श्रेणी ही आहे तुम्हाला M15 लेवलचं, म्हणजे 25,500 ते 81,100 एवढं तुम्हाला वेतन मिळणार आहे. याच्यामध्ये जे भत्ते आहेत, अलाउन्सेस आहेत ते मिळणार आहेत, कारण की कायमस्वरूपी नोकरीची ही सुवर्ण संधी आहे. म्हणजे तुम्ही जॉईन झाल्यानंतर सुरुवातीलाच तुम्हाला जो इन हँड तुमची सॅलरी आहे ती 35,000 ते 40,000च्या दरम्यान तुम्हाला जे आहे वेतन जे आहे ते मिळणार आहे, सगळे जे ॲडिशनल अलाउन्सेस ॲड करून. सो खूप छान प्रकारचं वेतन इथे आहे. 1846 जागा आहे. आरक्षण कशा प्रकारे आहे ते दिलेलं आहे, कोणत्या कॅटेगरी अंतर्गत किती जागा आहे ते. एकूण 1846 जागा आहे. ओपनसाठी 506, OBC साठी इथे दिलेले आहे 452. सो प्रत्येक कॅटेगरीसाठी SC ST सगळ्यासाठी इथे दिलेले आहेत. त्यानंतर पुढचा जो आहे इथे वयोमर्यादा आपण इथे बघणार आहोत. आरक्षणाची संपूर्ण माहिती जी आहे यामध्ये दिलेली आहे. त्यानंतर यासाठी काय अर्हता लागणार आहे. सो कार्यकारी सहाय्यक या पदाची अर्हता, सगळ्यात महत्त्वाचा पहिला पॉईंट, उमेदवार हा मान्यताप्राप्त माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण आवश्यक गरजेचं आहे. त्याचबरोबर आणि आहे उमेदवार जो आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य, विज्ञान, कला, विधी किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा. प्रथम प्रयत्नात किमान 45% गुणांसह उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
सो दोन ह्याच्यामध्ये पहिलं तुमचं जे आहे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण गरजेचं आहे आणि कोणत्याही शाखेतील पदवीधर BA BCom BSc कोणतीही पदवी तुमच्याकडे असेल कोणत्याही शाखेतील पदवीधर यासाठी अप्लाय करू शकतो किंवा ज्या मान्यताप्राप्त विद्यापीठामध्ये सत्र पद्धती अवलंबली जाते त्यांच्यासाठी उमेदवाराची टक्केवारी खालीलप्रमाणे इथे विचारात घेतली जाणार आहे. त्यानंतर दुसरा इथे पॉईंट आहे उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा तत्सम उच्च परीक्षा जी आहे 100 गुणांचा मराठी आणि 100 गुणांचा इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण असावा. सो मराठी विषय महाराष्ट्रात जागा आहे बृहन्मुंबई महानगरपालिका मराठी 100 गुण आणि इंग्लिश 100 गुण असणं गरजेचं आहे. उमेदवाराकडे लिपिकच्या पोस्ट आहे सो टायपिंगचं सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. यासाठी टायपिंगची कोणतीही स्किल टेस्ट होणार नाहीये. लास्ट टाइम ज्या जागा भरल्या गेल्या त्याच्यासाठी झालेली नव्हती. अजून जर काही बदल झाला तर तुम्हाला वेळोवेळी माहिती मिळेल पण सध्याच्या जाहिरातीनुसार टायपिंगची कोणतीही स्किल टेस्ट टायपिंग टेस्ट होणार नाहीये. फक्त तुमची जी परीक्षा होईल त्याच्यानुसार सरळ सेवा भरती प्रक्रिया असेल पण टायपिंगचं सर्टिफिकेट तुम्हाला अर्ज भरताना लागणार आहे. सो उमेदवाराकडे जे आहे शासनाचे इंग्रजी व मराठी दोन्ही तुम्हाला लागणार आहे. इंग्रजी व मराठी टंकलेखनाचे प्रत्येकी किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केलेली असणं गरजेचं आहे. सो मराठी 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी 30 शब्द पर मिनिट ह्या टायपिंग स्पीडचं तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर MSc IT इथं गरजेचं आहे उत्तीर्ण तुम्हाला जे आहे. सो यानुसार जर MSc IT साठी तुम्हाला इथे टाइम मिळू शकतो पण टायपिंग सर्टिफिकेट इथे तुम्हाला लागणार आहे. सो ही झाली शैक्षणिक अर्हता. ह्याच्यामध्ये जर कुणाला काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्स. त्यानंतर सगळ्यांचा महत्त्वाचा प्रश्न असतो तो असतो वयोमर्यादेबद्दल. यासाठी वयोमर्यादा काय आहे. सो जाहिरात प्रसिद्ध झालेल्या दिनांकास उमेदवाराचं वय जे आहे नमूद दिलेल्या वयोमर्यादेत असावं. खुल्या प्रवर्गासाठी जे आहे किमान 18 वर्ष आणि कमाल 38 वर्ष. सो वयोमर्यादा सुद्धा जास्त दिलेली आहे. तुम्ही आरामशीर यासाठी अर्ज करू शकता. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी आहे 18 ते 43 वर्ष. सो 18 ते 38 आणि राखीव प्रवर्गासाठी 18 ते 43. त्यानुसार बाकी जे काही गव्हर्नमेंट नॉर्मनुसार आरक्षण असतं वयोमर्यादेमध्ये ते तुम्हाला इथे मिळणार आहे. सो आरक्षण इथे दिलेलं आहे. प्रकल्पग्रस्त असेल भूकंपग्रस्त जे काही आरक्षण आहे ते इथे दिलेलं आहे. निवडीचे निकष महत्त्वाचा अतिशय हा मुद्दा असणार आहे. निवड कशा प्रकारे होणार आहे. परीक्षा तुमची यासाठी होणार आहे. सो लिपिक या पदानुसार जे आहे सदर परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे जे आहे गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल आणि त्यानुसार निवड यादी इथे होणार आहे. सो प्रश्नपत्रिकेचा दर्जा जो आहे तुमचा इथे बघा पदवी परीक्षेच्या दर्जा समान राहणार आहे. परंतु त्यापैकी जे मराठी आणि इंग्रजी विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा जो आहे उच्च माध्यमिक परीक्षा तुमची 12वीच्या दर्जा समान इथे राहणार आहे. परीक्षेचे विषय इथे 4 विषय तुम्हाला असणार आहे. मराठी भाषा व्याकरण इंग्रजी भाषा व्याकरण सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी. प्रत्येक ह्याचे एकूण 25 प्रश्न आणि एकूण गुण 50 म्हणजे प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला 2 गुण इथे असणार आहे. असे एकूण 100 प्रश्न आणि 200 गुणांची तुमची ही परीक्षा असणार आहे आणि यासाठी 100 मिनिट म्हणजे एका प्रश्नासाठी 1 मिनिट असा तुम्हाला इथे वेळ राहणार आहे. सो यामध्ये तुम्हाला 45% गुण प्राप्त करणं आवश्यक असणार आहे. सो 200च्या 45% इथे होतं एक 90 मार्क्स तुम्हाला असणार आहे. तर तुमचा विचार जो आहे मेरिट लिस्टसाठी केला जाऊ शकतो. सामान्य ज्ञान हा जो विषय आहे याच्या विषयामध्ये महानगरपालिकेशी जी बृहन्मुंबई महानगरपालिका आहे त्या संबंधितच तुम्हाला प्रश्न इथे असणार आहे. आणि बौद्धिक चाचणी परीक्षेचं स्वरूप तुमची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेनुसार असेल. मौखिक चाचणी इंटरव्ह्यू कोणताही घेतली जाणार नाही. इंग्रजी भाषा आणि व्याकरण विषयाची ऑनलाईन परीक्षा इंग्रजी भाषेतूनच घेण्यात येईल. तसेच मराठी भाषा आणि व्याकरण सामान्य ज्ञान या विषयांची ऑनलाईन परीक्षा मराठी भाषेतून घेण्यात येईल. सो हा महत्त्वाचा मुद्दा आहे. जर सेम गुण असतील तर कशा प्रकारे निवड केली जाईल ते इथे दिलेलं आहे. सो प्रत्येकाने सुरुवातीला जाहिरात नीट वाचायची आहे. टेलिग्रामवरती जाहिरात आहे ती जाऊन बघा आणि त्यानंतरच अर्ज करा. ऑनलाईन अर्ज कसा भरायचा मार्गदर्शक सूचना इथे दिलेल्या आहेत. ऑनलाईनच अर्ज स्वीकारले जाणार नाही आहेत. बाकी कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज कसा भरायचा याचा सुद्धा सेपरेट व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. कुणाकुणाला तो व्हिडिओ बघायचा आहे त्यांनी येस इथे कमेंटमध्ये लिहायचं आहे. ज्यांना ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर त्या सगळ्यांनी येस इथे कमेंटमध्ये लिहायचं आहे आणि व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करायचं आहे. 100च्या वरती व्हिडिओला लाईक गेले पाहिजे त्याच्यामुळे प्रत्येकाने व्हिडिओला इथे लाईक करायचं आहे. त्याचबरोबर इथे बृहन्मुंबई महानगरपालिकेने हेल्पलाईन नंबर दिलेला आहे काही अर्ज तुम्हाला जर असेल तर. ओके. दिनांक इथे बघा 20/8 आजपासून अर्ज सुरू झालेले आहेत. 9 सप्टेंबर इथे तुम्हाला शेवटची तारीख आहे अर्ज करण्यासाठी.
पण माझ्या म्हणण्याप्रमाणे शेवटच्या दिवसांपर्यंत वाट बघू नका, लवकरात लवकर अर्ज करा. ज्यांच्याकडे डॉक्युमेंट आहेत सगळे रेडी, अर्ज तुम्ही करा. शेवटच्या दिवसांमध्ये वेबसाईट थोडासा इश्यू होऊ शकतो. ऑनलाईन परीक्षा शुल्क बघा, खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी आहे 1000 रुपये आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी आहे 900 रुपये. कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला शुल्क रिटर्न मिळणार नाही, नॉन रिफंडेबल आहेत इथे. त्याच्यामुळे ऑनलाईन अर्ज नीट विचार करून भरायचा आहे. मार्गदर्शक सूचना प्रत्येकाने इथे वाचून घ्या. त्यानंतर इथे तुम्हाला लास्टला MCQ संबंधी इथे जी आहे MCQ आधारित परीक्षांमध्ये अनिवार्य कालमर्यादित विभागांचा समावेश आहे. सो यामध्ये इथे तुम्हाला माहिती दिलेली आहे. सो MCQ कशा प्रकारे असणार आहे, प्रत्येकासाठी कसा वेळ असणार आहे, संपूर्ण माहिती या संबंधी दिलेली आहे. सो एक बेसिक शॉर्टमध्ये तुम्हाला इथे सांगते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पदवीधर असणं गरजेचं आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर असाल अप्लाय करू शकता. आणि टायपिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. टायपिंगची परीक्षा होणार नाहीये, स्किल टेस्ट होणार नाहीये. टायपिंगचं फक्त सर्टिफिकेट पाहिजे. मराठी 30 आणि इंग्रजी 30, दोन्ही ह्याचं 30 शब्द प्रति मिनिट स्पीडचं टायपिंग सर्टिफिकेट गरजेचं आहे. सो 2 ह्या बेसिक इथे आहे. आणि बाकी तुम्ही जर प्रवर्गानुसार अप्लाय कर, ओपन कॅटेगरीसाठी फक्त ह्या 2 इथे गरजेच्या आहेत. आणि प्रवर्गानुसार असेल तर तुमचं कास्ट सर्टिफिकेट, जे काही डॉक्युमेंट NCL आलं, डोमिसाईल वगैरे जे काही डॉक्युमेंट तुम्हाला प्रवर्गानुसार असेल ते तुम्हाला इथे लावायचे आहे. सो संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये दिलेली आहे. खूप छान प्रकारची सुवर्णसंधी आहे. नक्कीच या सुवर्णसंधीचा फायदा करून घ्या. व्हिडिओ तुमच्या प्रत्येकाने व्हॉट्सअपच्या ग्रुपला, तुमचे जे काही ग्रुप असतील व्हॉट्सअपच्या स्टेटसला आपल्या चॅनलची लिंक ठेवा. प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. बऱ्याच वेळा आपण अननेसेसरी गोष्टी इथे शेअर करत असतो, एखादा कॉमेडी व्हिडिओ, एखादा सॉन्ग, पण अशा महत्त्वाच्या गोष्टी शेअर करायला विसरतो. त्याच्यामुळे प्रत्येकाला इथे रिक्वेस्ट आहे, ह्या माझ्यासाठी नाही आहे, सगळ्यांसाठी आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाने व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाने व्हिडिओला शेअर करायचा आहे. तुमच्या व्हॉट्सअपचे जे काही ग्रुप असतील, व्हॉट्सअपला तुम्ही स्टेटस ठेवत असाल तर स्टेटसला ही लिंक ठेवायची आहे. आपल्या ज्या काही व्हिडिओची लिंक असेल ती तुम्ही कॉपी करून स्टेटसला ठेवू शकता. त्याच्यामुळे प्रत्येकाला व्हिडिओ हा बघायला मिळेल. त्याच्यामुळे व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. जर काही प्रश्न असतील तर विचारू शकता. आणि अर्ज कसा भरायचा याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर कॉमेंटमध्ये इथे लिहायचा आहे. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो.